आणि आता बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। एनआयएच्या न्यायालयातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयसिसच्या कारवायांची माहिती मिळाली। संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 50 तरुण आयसिसच्या संपर्कात होते, काय अधिक माहिती मिळते? काय नेमका त्यांचा कट होता? नक्कीच हेमाली, या सगळ्या माहितीनंतर एकच खबर उडाली आहे। कारण फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 15 फेब्रुवारीला शहरातल्या हर्सुल परिसरातील बेरीबाग येथून एनआयएने एका 35 वर्षीय मोहम्मद जोएब खानला अटक केली होती। त्याची सगळी चौकशी सुरू होती आणि त्यानंतर अखेर एनआयएने जे आहे तर मुंबईतील एनआय न्यायालयात जे आहे तर आरोपपत्र दाखल केलं आहे। आणि या आरोपपत्र दाखल करताना त्यांनी जी माहिती दिली आहे ती धक्कादायक आहे। कारण या जो आरोपी अटक केला आहे मोहम्मद जोएब खान, त्याने तब्बल संभाजीनगरच्या 50 तरुणांना आपल्या संपर्कात ठेवलं होतं असली माहिती समोर येत आहे। त्यांच्या या सगळ्या माहितीनंतर आता एनआयएने तपास देखील सुरू केलेला आहे। त्यामुळे हे 50 मुलं कोण आता याचा देखील तपास एनआयए करू शकते। मात्र संभाजीनगर आपण बघितलं तर संवेदनशील शहर समजलं जातं। यापूर्वी देखील अनेक इसिस किंवा आयएसआयच्या संपर्कात असलेल्या तरुणांना अटक देखील झालेली आहे। आणि नेहमी जे आहे तर एनआयए वगैरे असतील त्या ज्या तपास यंत्रणा आहे त्या संभाजीनगरवर लक्ष ठेवून असतात। आणि आता हा जो आरोपपत्र दाखल करण्यात आलाय त्यात 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याने आता खळबळ उडालेली आहे। आता पुढील तपास कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच पुढील तपासाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद मोहसिन शेख, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।